ध्यानाला सुरुवात करू। थोडा वेळ डोळे बंद करून सकाळची वेळ इकडे केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे। आज चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग प्रारंभ होईल। त्याच्या सुरुवातीला हे लक्षात घे तुकाराम महाराजांच्या ची उक्ती, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे। कार्तिक मास गोपाष्टमीचा दिवस, आजचा सुंदर दिवस। रविवार भगवान भास्कर, सवितु वरेण्यम। आमची बुद्धी प्रकाशाकडे जाओ, तमसो मा ज्योतिर्गमया धियो यो नः प्रचोदयात्। हे मृत्यूच्या भावने शरीर भावनेकडून अमृताकडे जाओ, मृत्योर्मा अमृतम गमया। दुःखाकडून आनंदाकडे जाओ, विषाद मधून शांतीकडे जाओ। बेचैनीकडून निश्चिंततेकडे जाओ। केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे। तर आत निरखून बघणं, काय करतो आहे, जे करायचं आहे ते करतो आहे का? देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी। मागच्या ध्यानात रामदास स्वामींची आठवण करून दिली होती की करावे परी मरावे परी कीर्ती रूपे उरावे। देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया करावी। नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे, अति स्वार्थ बुद्धीने रे पाप साचे। दुसऱ्याजवळ आहे ते माझ्याजवळ असायला हवं नको, जे माझ्याजवळ आहे त्याची किंमत राहो, तिथे लक्ष राहो। घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मना सारिखे दुःख मोठे। इतरांचा मला प्राप्त हो ही बुद्धी नाही, इच्छा नाही। जे माझ्याजवळ प्राप्त आहे, सतत प्राप्त आहे, नित्य प्राप्त आहे, तिथे लक्ष राहो। म्हणजे एक क्षण असा नाही जे मला आवश्यक आहे ते प्राप्त नाही। अन्न वस्त्र जल घरदार औषध पाणी शरीर यष्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं जीवन चैतन्य। स्वार्थ बुद्धीने मी अजून छोटा होत जातो। मी जन्म घेतला अजून मोठा होत जाण्यासाठी।
तर केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. तर स्वार्थ 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 केला तर छोटा 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 होत गेलो. व्हायचं होतं मोठा मोठा मोठा, निस्वार्थ निरपेक्ष बुद्धीने. चिंता रहित. चाह गई चिंता मिटी, मनवा बेपरवाह. जिनको कुछ न चाहिए वो शाहन के शाह. मी इथे शहान के शहापासून आलेला आपलं साम्राज्य क्लेम करण्यासाठी आलो आणि छोटा 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 होत गेलो. स्वार्थ 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 बुद्धीने. रामदास स्वामींचं म्हणणं, नाही ते पाप, जिथे स्वार्थ तिथे पाप. त्यातून विषादच निर्माण होणार. त्याऐवजी त्या परमेश्वरात भाव लावून निस्वार्थ. जैसा भाव जयापासी तैसा देव तयासी. तेच समर्थ पुढे सांगतात. स्वार्थ बुद्धीने सेवा केली तर पाप संचित होणार. ज्या भावाने इंटेन्शनॅलिटी, प्युअर इंटेन्शन लीड्स टू फ्लॉलेस एक्झिक्युशन. जसा उद्देश इंटेन्शन जे असेल, सा तू अस्मिन परम प्रेम रूपा. नारद मुनी म्हणतात तर आपल्या भक्तिसूत्रात प्रेम प्रत्येक कार्यामध्ये मध्यभागी प्रेमाने, मग आपोआपच निस्वार्थ. अन्यथा सुख पाहता जवा पाडे, दुःख मात्र पर्वता एवढे. हा जो सध्याचा अनुभव आहे, जवासारखं मोहरी इतकं सुख आणि पर्वता इतकं दुःख. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जेयाची स्थिर. माऊलींकडून ऐकलाय आपण. किंबहुना चराचर आपण जाहला. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. किंबहुना चराचर आपण जाहला. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. भगवद्गीतेचं भाषांतर ज्ञानेश्वरी 6व्या अध्यायातला 30वा श्लोक. यो मां पश्यति सर्वत्र, सर्वं च मयि पश्यति, तस्याहं न प्रणश्यामि, न च मे प्रणश्यति, स च मे न प्रणश्यति. त्याच्यासाठी मी अदृश्य नाही कधीच अर्जुना. मला स्पष्ट सतत बघू शकतो आणि मी त्याच्यासोबत आहे हा त्याला सतत अनुभव होतो. जो यो माम, मला सगळीकडे बघतो. पश्यति सर्वत्र, सर्वं च मयि पश्यति, सगळं माझ्यातच आहे हे जाणून घेतो. तस्याहं न प्रणश्यामि, स च मे न प्रणश्यति. म्हणून तुकाराम महाराजही म्हणतात, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करीगा देवा. डावी रूप मज गोपिका रमणा, ठेवू दे चरणावरी माथा. तुझं ज्ञान तू तुझ्याजवळच ठेव रे बाबा, माझ्या बुद्धीत येणार नाही कदाचित. नको ब्रह्मज्ञान संत तुकाराम म्हणतात. अथवा आत्मस्थिती भाव, ब्रह्मनिष्ठ. त्याऐवजी तू असं कर, विठू मी भक्त तू देव ऐसेची करी. बस एवढं नातं राहू दे. तू माझा स्वामी, मी तुझा सेवक. तू माझा दाता, मी तुझा भिक्षुक. तू माझा देव, मी तुझा पुजारी. दावी रूप मज गोपिका रमणा. बस आणि ठेवू दे चरणावरी माथा. ते माझ्यासाठी पर्याप्त आहे. जेवढं माझ्याने झेपावेल तितकं तसं तेवढं दे.
म्हणजे मग येणे मुखे तुझे वर्णीन गुणनाम. एकदा तुझं दर्शन झालं, एकदा तुझा अनुभव झाला की बस मग पुढे असंच हो. येणे मुखे तुझे वर्णीन गुणनाम, तेची मज प्रेम देई देवा. असं प्रेम दे की बस सतत तुझं गुणगान गात राहील. डोळे भरोनिया पाहीन तुझे मुख, तेची मज सुख देई देवा. तुझं रूप पाहो, तुझं गुणगान गावो, असेच मला डोळे, असंच मला जिव्हा जीभ दे. कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती, ते मज विश्रांती देई देवा. मी थकून गेलो रे स्वतःचीच कीर्ती वाढवण्यामध्ये, स्वतःचाच बोलबाला करण्यामध्ये. बस आता मला विश्रांती अशा ठिकाणी दे की तुझी कीर्ती ऐकू, तुझ्याबद्दल मन विचार करो, सगळे श्रम विलीन पाव. वाहे रंगी टाळी नाचेदन उदास, हे देई हातास पाया सुख. बस माझे हातपाय आता तुझं नाव टाळ्या वाजवण्यात, तुझ्यासाठी नाचण्यात. तुका म्हणे माझा सकळ देह भाव, आणिक नको तत्व चिंतू यासी. बस आता माझा भाव तुझ्या ठिकाणी राहो, तुझ्या चरणी, तुझ्या नाम, तुझ्या कीर्तनात, तुझ्या सेवेत. आणि श्रीकृष्ण स्वतः म्हणतो गीतेत, मी नुसतं मूर्तीत नाही, भागवतात, भगवद्गीतेत, रामायणात, मिच्चार आचारमध्ये आहे. सगळे जे जीवभोवती आहे सगळ्यांमध्ये मी आहे. तिथे जो मला पाहिल, त्यांची जो किंमत करेल, त्यांच्या हृदयाला जो ठेच नाही पोचवणार, त्यांच्यासाठी ज्याचं मन दुखेल, त्यांच्यासाठी जो धावून जाईल, त्यांना जो सुख आनंद देण्याचा प्रयत्न करेल. अर्जुना, तो सतत माझीच पूजा करतोय. योगिनामपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना. सर्वश्रेष्ठ योगी श्रीकृष्णाने त्याला नाही म्हटलं तप ध्यानमध्ये मग्न. माझ्यात मन लावून सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः. इतरांचं सुख, इतरांचं दुःख आत्म उपमेन सर्वत्र यो माम पश्यति. जो दुसऱ्याच्या सुखात आनंदात देण्यामध्ये स्वतःचा आनंद मानतो, दुसऱ्यांचे दुःख निवारण करण्यात स्वतःचं दुःख विलीन पाहतो, स्वतःला इतरांमध्ये बघू शकतो, ज्याचं मन इतरांसाठी दुखतं, सयोगी परमो मतः. तर ध्यानाद्वारे सांज वेळी मन शुद्ध करून, विठोबाचे गुणगान गाऊन, तुकाराम महाराजांचे अभंग ऐकून, रामदास स्वामींचे मनाचे श्लोकांची आठवण करून आणि ज्ञानेश्वर माऊलींचा उपदेश ऐकून, भगवद्गीतेतले श्लोक आणि स्वच्छ धुवून मन आता सिद्ध गीतायोगसाठी. चौथा अध्याय, ज्ञान कर्म संन्यास योग प्रारंभ. जय श्री कृष्ण.